पुरींनी लाजा सोडून दिल्या पार. पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरांनो प्रेमच करीना पुरी हो. पोरगी एकदम भंगार पोराच्या नादी लागायला लागले. त्याच्या पगलात गुशिड्या, 1 साइड भांग. एखाद्या सरपंचाला एखाद्याने 8:30 वाजता फोन केला रात्री, माझी पोरगी आजारी आहे. तो जर म्हणला सकाळी पाहू, कार्यकर्ता काय म्हणतो माहिती, कोणाशी बोलत तू बोलतो कोणाशी? अरे वाघ फाडला तर संभाजीनं. वाघ 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 गोवा नाही, वाघ कळत होतो तुम्हाला. वाघ वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना, झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा, झाला बिबट्या. पहा किती हुशार आहेत ते. मी असुजी रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही. मी असंच आहे. बंगल्यावाल्याला संडास मंजूर, संडासवाला मेला वाड्याला. ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत्यात. इकडून नळी इकडं काय. एकदा नळी घालून आणली ना तुम्ही त्याला कुठेही सोडा, तो काही करीत नाही. तो रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध आहे का. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे बाई. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर जमीन इकून आलाय म्हणल्यावर इकडं काय फरक. आईला घड्याळ नव्हतं पण पोरगी किती वाजता येते हे कशाच्या खुणा होतं. आज रविवारी पोरगी शाळेत जाते, असू शकतो 10 तास, पण त्याला दप्तर नको. आता प्रत्येक स्त्रीनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. आता पप्प्याचा बाप जरी मध्ये आला, हे लग्न जमावणारी मधले टघे दरोडेखोर प्युअर भामटे महाराज यांनी काय म्हणायचं माहितीये का बैठक बसल्यावर, तुमच्याशी संबंध सगळं मिळालं. आता 2 वर्षापासून जेवढे लग्न झाले ना महाराज, पुरीचा बाप खिशात हातच घालीत नाही. आता उलटा नवे कपडे घालून लॉन्स मध्ये येतो, भरपूर जेवा. लय दिसानं नालायक सापडलाय. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाडा रे. उठपळ पुरीला फोन, उठपळ पुरीला. बरं विचारी ती काय जीवली का, काय घालून गेलं, बोंबील भाजली खाती काय प्रश्न आहे. बाप झालाय कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. शेतात जाईल कोण. बाप नुसता बांधावर उभा आहे. काय गवत आहे, इळा घे काप. कवर लग्न मोडितो गावात लोकांचं. लग्नात एक नवीन पद्धत आणली आता मेवडीनी. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. इतकी नालायक अवलाद आली. हो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो ब्राह्मण म्हणला मी हयतीलाच कटवलं, इकडून झटी झाली. कॉलेजला असताना प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना. तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का. अशी 3 जण मेले, तू 4था आहे बावळाट. तू असा तिचं पोरग शाळेत जात तरी तू तेच टेन्शन घेतो. खलास. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. शेतकरी म्हणतो पाणी नाही, नोकरीवाला म्हणतो परवडत नाही, महाराज म्हणतो एवढ्या पैशात जमत नाही, व्यापारी म्हणतो गिऱ्हाईक नाही, तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही. एक माणूस. माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला काय अडचण होती. मी म्हणून तुमच्यावर हे दिवस आले. आले ना, नदीवर आजच दिवस आले. ज्यांचे लग्न राहिले ना त्यांनी तो विषय सुद्धा डोक्यात घ्यायचा नाही. तुम्ही आता असेच दिवस काढायचे. कोणाचा तरी फोटो ठेवायचा बायको. काहींच तर मंगळवारी लग्न झालं आणि गुरुवारी जी नवरी गेली, आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. पाहता का नाही.
2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकटे, जोरात सांगा आई. आणि जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5, 7, 8 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा? तू कोण सासूची? अय, तू मंगळसूत्र कोणचं घालती? नवऱ्याचं. तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुमच्या अंडर कोण आहे? नवरा. मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचा काय अधिकार? काय अधिकार काय? तू लायसन घेऊन आली तिकडून? अय अय, बचत गट काढी ती, सासरा उपाशी मारी ती. महाराज गोरी बायको करावं का काळी बायको करावं? गुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. काय बोलते?